भगवान श्री दत्तात्रेयांसारख्या जगत्कल्याणास्तव सगुण व साकार झालेल्या परतत्वाच्या महात्म्याचा विषय व परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांसारखे सिद्ध पुरुष हे ग्रंथकार असा प्रस्तुत ग्रंथाच्या संबंधात आलेला योग श्रीमद भागवतासारखाच अलौकिक आहे. सांस्कृतिक मूल्यांचा वर्तमान युगांतील दीपस्तंभ म्हणून श्रीमद वासुदेवानंद सरस्वतींचे स्थान अनन्यसामान्य आहे. ब्राह्मणत्वस्य हि रक्षणेन रक्षित स्याद्वैदिको धर्म असे भगवत पूज्यपाद श्रीमदाद्य शंकराचार्यांनी श्रीमद भगवद्गीतेवरील आपल्या भाष्यात म्हटले आहे. श्रीमदाचार्यांना जे ब्राह्मणे अभिप्रेत आहेत ते श्रीमद वासुदेवानंद सरस्वतींच्या रूपाने साकारले होते. चारही आश्रमांच्या आचारधर्माचे यथार्थ दर्शन ज्यांच्या जीवनग्रंथातून घडते असा दुसरा कोणता महापुरुष वर्तमान युगात दाखविता येईल. कडकडीत तपाचरणामुळे ब्राह्मणाचे सारे सामर्थ्य त्यांच्या जीवनातून प्रगट झालेले होते. श्रीमद वासुदेवानंद सरस्वतींच्या जीवनातून हे सर्व विशेष प्रगट झालेले होते. स्वतःच्या जीवनातून त्यांनी जसे धर्माचे व आध्यात्मिक ध्येयवादाचे स्वरूप प्रगट केले, त्याचप्रमाणे अनेक जीवांचे आर्त दूर करून त्यांना सन्मार्गाला लावले व कृतार्थ केले. भावी पिढ्यांसाठी त्यांनी साहित्य निर्माण करून पारमार्थिक क्षेत्रांतील साधकांची सदराची सोय करून ठेवली हे त्यांचे सर्वात मोठे कार्य होत. त्यांनी निर्माण केलेल्या ग्रंथसंपत्तीपैकी बरेचसे ग्रंथ संस्कृत भाषेत आहेत. त्या ग्रंथांची महत्ता केवढीही मोठी असली तरी सर्वसामान्य लोकांना त्यांचा विशेष उपयोग होण्यासारखा नाही. हे ध्यानात घेऊन श्री महाराजांनी मराठीत जे साहित्य निर्माण केले आहे त्यात प्रस्तुत ग्रंथाची योग्यता अनेक दृष्टींनी अलौकिक आहे. प्रस्तुत ग्रंथाचे स्वरूप व त्याच्या निर्मितीचे कारण यांवर महाराजांनी स्वतःच प्रकाश टाकलेला आहे. ते लिहितात, जगदुद्धारार्थ परमेश्वर पत्नीच्या घरी धरी अवतार, त्याच्या चरिताचा विस्तार वर्णिला सुंदर पुराणी, तत्सारभूत दत्तपुराण, पौट सहस्त्र निरूपण, ते अपरिचित गिरवाण भाषण, प्राकृतजन नेणती म्हणून हा ग्रंथारंभ. ह्या योगे उमजल स्वयंप्रभ, भक्तवत्सल पद्मनाभ, चित्तक्षोभ हरता जो. श्री दत्तपुराणाचे 3 भाग. ज्ञानोपासना कर्मयोग, त्यांतील उपासनाकांड भाग. ईश्वरानुराग डावी जो, जेथे कार्तवीर्याचे आख्यान, अलर्काचे विज्ञान, आयुधूंचे उद्धरण हेंचे वर्णन मुख्यत्वे. प्रस्तुत ग्रंथाची मंत्रमयता. श्री महाराजांचा प्रस्तुत ग्रंथ केवळ उपदेशपर साहित्य नसून ज्याच्या केवळ पठणाने जीवाचे कल्याण व्हावे अशा सामर्थ्याचा आहे. श्री ज्ञानेश्वरी अथवा दासबोध यांच्यासारखाच तो प्रत्यय पहावा या योग्यतेचा आहे. श्रीमद वासुदेवानंद सरस्वतींचे या ग्रंथांसंबंधीचे उद्गार पुढीलप्रमाणे आहेत. करता धरता समर्था, विश्वाच्या जो तारी आरता, जो स्मरणे दुःख वार्ता, नुरवी भरता तो अमुचा, तो आमुचा गुरुवर, त्याला जोडूनी दोन्ही कर, त्याचे चरणी ठेविले शिर, ज्याला सुरू वंदिती, तो हा परमात्मा श्रुतिगे, नरसिंह सरस्वती दत्तात्रेय, परब्रह्म सच्चिदानंदमय, निरामय अद्वितीय तोचे रची हा ग्रंथ. निमित्त मात्र वासुदेव येथे, श्रवणे पठणे करविल स्वार्थ, हा यथार्थ भाविकांचा. तात्पर्य, सामान्य जनांना या ग्रंथातील उपदेशानुसार वागल्याने तर कल्याणाचा लाभ होईलच, पण ग्रंथाच्या केवळ पठणानेही ईश्वरी कृपेचा लाभ होऊ शकेल. केवळ साहित्यिक दृष्टीनेही या ग्रंथाला वाङ्मयीन क्षेत्रांत विशिष्ट स्थान लाभावे इतका तो प्रसादगुणाने परिपूर्ण आहे. प्रस्तुत ग्रंथ बोधवादी साहित्याच्या क्षेत्रातील असला तरी त्यांचे साहित्यगुणही आकर्षक आहेत. प्रसाद हा या ग्रंथांचा डोळ्यात भरणारा गुणविशेष असून अलंकार इतके सहजपणे साधले आहेत की त्यांच्या गुणफणीत कृत्रिमतेचा अंशही नाही. विशेषतः पहिल्याच अध्यायात असलेले सती अनसूयेचे वर्णन या दृष्टीने पाहण्यासारखे आहे. शरणागतीचा मार्ग स्वीकारून प्रेमभक्तीच्या साधनाने सगुण साकार भगवंताशी संबंध जोडल्यावर पशुपक्ष्यांचा सुद्धा जर उद्धार होतो तर चांगल्या विशुद्ध जीवाचा उद्धार होईल हे काय सांगावयास पाहिजे. प्रस्तुत ग्रंथात श्रीमद वासुदेवानंद सरस्वती महाराजांनी याच भक्तिमार्गाचा पुरस्कार व प्रतिपादन केलेले आहे. केवळ तत्वप्रतिपादन न करता भगवंताच्या व भगवद्भक्तांच्या लीलाकथांच्या रसाळ वर्णनांतून तत्वाचा आविष्कार केलेला असल्यामुळे वाचकांच्या चित्ताची ग्रंथ सहज पकड घेतो. पुढील भागात लाईक करा, सबस्क्राईब करा.